पायल प्रेग्नंट आहे हे ज्या दिवसापासून समजलं त्या दिवसापासून तर आजपर्यंत पायलची प्रेग्नन्सी जर्नी आमच्या घरातील ह्या मेंबरमुळे खूप इझी झालेली आहे. हो, आणि ती फॅमिली मेंबर आहे श्रुती. कारण श्रुतीच्या असण्यामुळे पायलची प्रेग्नन्सी जर्नी तिला अजिबात डिफिकल्ट जाणवली नाही. जेव्हापासून पायल प्रेग्नंट होती तेव्हापासून श्रुतीने अगदी तिच्या लहान बहिणीसारखं तिचे सर्व कामं केली आणि तिला हेल्प केली, जेणेकरून पायलवरती स्ट्रेस येणार नाही आणि पायलची प्रेग्नन्सी जर्नी एकदम इझी होईल. पायलला आराम भेटावा म्हणून श्रुतीने घरातील सर्व कामं सांभाळली आणि सोबतच पायलला पण हेल्प केली, जेणेकरून पायल तिची मॅटर्निटी जर्नी आणि प्रेग्नन्सी जर्नी एन्जॉय करू शकेल. आणि म्हणूनच पायल म्हणत होती, नजर आयकॉन टाका, कारण आमच्या ह्या नात्याला नजर नको लागायला. घरामध्ये शांतता आणि आनंदीपणा टिकून ठेवण्यासाठी घरातील बायकांचं खूप मोठं योगदान असतं. सुनीलचं लग्न झालं आणि श्रुती जेव्हा आमच्या घरामध्ये आली तेव्हा आम्हाला एकच चिंता वाटत होती की श्रुती आमच्या घरासोबत मिसळून घेईल की नाही. पण ते म्हणताना देव सारख्या विचाराची माणसं बरोबर एकमेकांना जोडून देत असतो. पायलची प्रेग्नन्सी जर्नी एक हसबंड म्हणून मी फार जवळून बघितलेली आहे आणि त्यामध्ये श्रुतीचं मोलाचं योगदान आहे. ह्या सर्वच गोष्टींवरती मी आणि पायल आज चर्चा करत होतो. तर आम्ही काय बोललो हे बघण्यासाठी स्वप्नील जाधव ब्लॉग्स या चॅनलवरती जाऊन तुम्ही आमचा मोठा ब्लॉग बघू शकता. पायलला श्रुतीने पेज बनवून ठेवलेली होती आणि ते सर्वजण कान्हाला भेटण्यासाठी आमच्या रूममध्ये आलेले होते आणि तिथं आम्ही सर्वजण कान्हासोबत खेळत होतो. कान्हाची एकदा झोप झाली की आम्ही सर्वजण एकत्र जमतो आणि कान्हासोबत आम्ही सर्वजण गप्पा मारतो, वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करतो आणि आमच्या फॅमिलीमध्ये अजून काय चांगलं करता येईल यावरती आम्ही विचार करतो. कान्हाचे नवीन नवीन नखरे बघून तर आमचा दिवस कसा निघून जातो आजकाल कळतच नाहीये. कडाक्याची थंडी आता पडायला लागलेली आहे. वातावरणातील बदलामुळे मला तर थोडी सर्दी जाणवायला लागली होती आणि मला व्हायरल इन्फेक्शन झालं. त्यासोबत पायलला पण व्हायरल इन्फेक्शन झालं आणि आमच्या दोघांमुळे कानालाही व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे. कानाला थोडासा खोकला जाणवायला लागला आहे आणि माझी थोडी चिंता पण वाढायला लागली आहे. मला असं वाटतं उगाच माझ्यामुळे कानाला थोडंसं इन्फेक्शन झालेलं आहे. पण आता आम्ही उद्याचा दिवस वाट बघणार आहोत. जर कानाला बरं नाही वाटलं तर आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आहोत. भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब.